आता आपण सर्वे जर म्हटलं तर गव्हर्नमेंटची मोजणी आणि आपला प्रायव्हेट सर्वे याच्यामध्ये एक बेसिक डिफरन्स काय असतो? तसा डिफरन्स काही म्हणता येणार नाही, सेमच असतं दोन्ही. फक्त काय शेवटी लिगल गोष्टीला प्राधान्य आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रायव्हेट सर्वेअर म्हटला की बाबा हे खरं आहे, तर हे कुठं प्रूव्ह नाही होऊ शकत. बरोबर. पण तेच जर गव्हर्नमेंट सर्वेअरनी सांगितलं त्याच्यानंतर कप्रत म्हणजे शासकीय यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. बरोबर. म्हणजे ते काम केल्यानंतर लोकांना त्याला चॅलेंज नाही करता येत की बाबा हा पेपर आहे, उद्या मी अगदी लीगल केस पर्यंत जरी गेलो तरी मला हा कागद सपोर्ट करणार आहे. बरोबर. तसं प्रायव्हेटचा नाही करू शकत. बरोबर गोष्ट आहे. कधी प्रायव्हेट सर्वे म्हणजे आपण आपल्या संतुष्टीसाठी आपण करू शकतो. संतुष्टीसाठी म्हणा, किंवा आता तुम्हाला उद्यापासून डेव्हलपमेंट चालू करायचं, पण तुमचा प्लॉट बरोबर भरतोय की नाही हेच माहिती नसतं तुम्हाला. बरोबर. त्या केसमध्ये प्लॉट भरतोय की नाही, किंवा आता समजा आपण एखाद्या प्रायव्हेट सर्वे केल्यानंतर एखाद्या याच्याकडे आपल्याला आरक्षण प्लॉट आहे का, किंवा डीपी ओपिनियन, आपण थोडक्यात प्रायव्हेट डीपी ओपिनियन पण घेऊ शकतो आर्किटेक्ट कडून. बरोबर. एवढं कॉर्पोरेशनला जाऊन खर्च करण्यापेक्षा आता वेळेची किंमत आहे. वेळेसाठी चाललंय की प्रायव्हेटच होतीये प्रत्येक गोष्ट. मला 3-4 महिने थांबायला वेळ नाही बाबा. माझं नक्की प्लॉट किती आहे, कोणाच्या ताब्यात आहे, गव्हर्नमेंटचे माझ्याकडे सगळे नकाशे आहेत, पण मला त्या दोन्हीचं सुपर इम्पोज करून पाहिजे की बाबा हे नक्की काय आहे. खरं नाही, अति दादाडीची मोजणी पण 2-3 महिने लागते आपल्या गव्हर्नमेंटच्या डिमार्केशन. मला वाटतं वर्षात 100 प्रकरणं पडत असतील मोजणी ऑफिसला एका तालुक्यासाठी. आता ती मला वाटतं एका गावातच 100 प्रकरणं असतात पडत असतील. त्यातल्या हवेली तालुक्यात तर एकदम हेच असेल आपल्या. आणि शेवटी मग त्यांच्यावर ताण आहे ना, किती अधिकारी असून 100च्या आतच अधिकारी, 50च्या आतच अधिकारी असतात. बरोबर. किती जणांना किती केसेस करणार. बरोबर आहे. त्यांची पण प्रोसिजर आहे बाबा, बाकी जमीन मालकांना आजूबाजूच्या नोटीस द्या, हे सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. इंटिमेशन द्या.